तर विलास गोडबोले मला पहिली संधी दिली, हो. डायरेक्ट बी डिव्हिजन. अच्छा. आणि बाउंड्री जवळ त्यावेळी कटिंग आलं मिड डे मध्ये किंवा लोकसत्तेत 30 करायचे पहिले हे टार्गेट. बरोबर. नाव यायचं आणि 30-35 केल्यावर काय माहित नाही खुश असायचो. आणि एक दिवस म्हणजे गोडबोले सरांनी सांगितलं, विलास सरांनी, सर तुला मोठं क्रिकेट खेळायचं असेल तर मोठे रन्स करायला पाहिजे. मी धावत होतो इकडे, सरांनी बोललं इकडे प्रवीण उद्यापासून तू किपिंग नाही करायची, समीर करणार. आणि मी 3:30-4ला मी आणि बाबू पेडणेकर आम्ही धावायला जायचो चौपाटीला. तिकडनं आलो 5-5:30ला किट घेऊन मी सरांकडे. मग सर म्हणाले हळूहळू तू यायला लागल्यास तर सकाळी लवकर ये, तुला रोलर पण मारायचं. अच्छा. मला अजून एक किस्सा आठवत आहे. सकाळी मला 5:30ला आलो, 5:30-5:45ला आलो, नेटमध्ये किपिंग केली मी, दोन्ही टीमला किपिंग केली. आणि संध्याकाळी लिटरली पाय उचलत नव्हते म्हणून मी ऑफ स्पिन टाकत होतो. पण कधी पाठवून येऊन स्टंप पडला तेव्हा पुढे खेळायचं असेल तर किपिंग करायची, बॉलिंग नाही करायची. आणि ते अजूनही आठवत आहे, ते टेंगुळ असं आलेलं. मग विचार केला की इंग्लंडला सेटल होऊ का, थोडा कन्फ्युज होतो. मग एअर इंडियाची ऑफर आली. मी सरांना म्हटलं सर असं आहे, मी एअर इंडिया जॉईन करतोय की फ्युचरसाठी एक सिक्युअर जॉब आहे, म्हणून मी पर्सर म्हणून जॉईन झालो. अच्छा. आणि मग 96 नंतर ठरवलेलं की कदाचित त्या 95 सीझन नंतर 96 नंतर मी इंग्लंडला, मला 1 वर्ष मिळालं नव्हतं, पण नंतर विचार केला की अरे खेळू की नको, की इंग्लंडला सेटल होऊ, म्हणजे असं कन्फ्युज माइंड झालेलं, डबल माइंड मध्ये होतं. आणि मग सचिननी मोटिवेट केलं की एवढं खेळलाय, एवढी मेहनत आहे, आणि जर का सोडत असशील तर तू म्हणजे काहीतरी कमी आहे. क्रिकेटर्स असं गिव्हअप करून होणार नाही. मेंटल टफनेसचाच होता तो, जो 1-1.5 तास काय 50 मिनिटं मी जी काढली ग्राउंडवर ती म्हटलं. आणि असं झालं की मी आधी बसलेलो आणि एल्बो गार्ड लावला नव्हता. आणि सचिन म्हणाला की काय रे इंग्लंडला लीग खेळतो, आणि मला आठवतं गिलेस्पीनी पहिला बाउन्सर मारलेला आणि बरोबर माझ्या एल्बोवर लागून 2 लेग बाईज मिळाले. पण एल्बो गार्ड नव्हता, पण लावून गेलो. ड्रेसिंग रूम मध्येच होतो. आणि काय माहित नाही, दादा बोलला समीर करेगा ना. मी